श्री स्वामी समर्थ. पुढचा पर्याय आहे कमोडिटी. कमोडिटीमध्ये प्रामुख्याने गोल्ड आणि सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. त्यातल्या त्यात आपल्या भारतामध्ये गोल्डमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट जास्त सेफ मानली जाते. त्यामुळे हल्ली पाहताय तुम्ही गोल्डचे प्राइजेस कसे वर चाललेले आहेत. कारण की गोल्ड हे एक अमूल्य धातू आहे. त्याच्यामुळे त्याचा भाव हा नक्कीच दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. त्याच्यामुळे योग्य प्रमाणात गोल्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला एक ॲश्युरिटी राहते. जर भविष्यामध्ये एखाद्या इमर्जन्सीच्या वेळेस आपण ते गोल्ड विकून ती इमर्जन्सीची जी गरज आहे ती भागवू शकतो. त्यामुळे गोल्ड आणि सिल्वर असे दोन प्रामुख्याने आपल्याकडे ऑप्शन आहेत. आणि हे असे ऑप्शन आहेत की आपल्याला गोल्ड विकायचं म्हणलं तरी आपण ते लगेच विकू शकतो बाजारामध्ये जाऊन. आणि जसं की रिअल इस्टेटमध्ये आपल्याला जर फ्लॅट किंवा एखादा गाळा किंवा जमीन प्लॉट विकायचा असेल तर कधीकधी नाकी नऊ येतात. कारण की लिक्विडिटी ज्याला असं म्हणतो, समोरचा घेणारा पण अवेलेबल नसतो. अवेलेबल असेल तर तो शोधायला खूप वेळ जातो आणि शोधल्यानंतरही तो आपल्याला योग्य त्याची किंमत देईल का नाही हे सांगता येत नाही. कारण की आपल्याला त्यावेळेस गरज असते. रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला गरज नसताना ज्यावेळेस तुम्ही विकताल त्याच वेळेस तुम्हाला खरं तर चांगला बाजार मिळतो त्या प्रॉपर्टीचा. कारण की तुमच्या मागे लोक लागलेले असतात की विका विका विका. तसं गोल्ड आणि सिल्वरमध्ये लिक्विडिटी भरपूर आहे. तुम्ही कधीही ते बाजारांमध्ये आणून लिक्विडेट करू शकता आणि त्यातून जे काही जो फायदा आहे तो तुम्ही उठवू शकता. त्यामुळे कमोडिटीमध्ये हे चांगले दोन ऑप्शन आहेत. कमोडिटीमध्ये गोल्ड आणि सिल्वर नक्कीच. आणि हल्ले तर गोल्ड ETF पण आलेले आहेत जे की तुम्ही घेऊ शकता, ज्याच्यामध्ये तुमचा फिजिकल गोल्ड घेतलं तर त्याच्यावर GST लागते. आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर दागिना घेतला तर मेकिंग चार्जेस तर भरमसाठच असतात. तर तुम्हाला हे अवॉइड करायचं असेल तर नक्कीच एक नवीन ऑप्शन आला आहे गोल्ड ETF. जो आहे हा एक नवीन ऑप्शन आहे. हे ETF तुम्ही खरेदी करू शकता, जेणेकरून जे काही टॅक्सेस वगैरे आहेत त्यातून आपल्याला सूट मिळते. चला, काळजी घ्या. तर असे होते दोन मार्ग. पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण की फिक्स इन्कम ॲसेट्स कोणते आहेत ज्याच्यातून फिक्स इन्कम येतो. श्री स्वामी समर्थ.